चला तर मग मराठा साम्राज्याचे एक अज्ञात शिल्पकार सरदार दरेकर घराण्याचा इतिहास उलगडूया. हे शक्तिशाली वाक्य दरेकर घराण्यासारख्या कुटुंबांच्या त्यागाची कहाणी सांगतं, जे स्वराज्याचा भक्कम पाया होते. चला त्यांच्या मुळाशी जाऊया. त्यांचा इतिहास खुद्द शिवाजी महाराजांच्याही आधी सुरू होतो. त्यांची लिखित कहाणी 1608 पासून सुरू होते, म्हणजे ते स्वराज्या आधीपासूनच इथले प्रशासक होते. शिवाजी महाराजांच्या पायादळात दरेकर घराण्यातील हे 4 सरदार प्रमुख सेनापती होते. या अधिकृत नोंदीमुळेच स्वराज्याच्या मुख्य लष्करी कमांडमधील त्यांचं उच्च स्थान सिद्ध होतं. महाराजांनंतर स्वराज्यावर संकट आली आणि तेव्हाच दरेकर घराण्याची खरी निष्ठा पणाला लागली. संभाजी महाराजांच्या कारभारापासून ते राजाराम महाराजांच्या मोहिमांपर्यंत त्यांची सेवा अखंड सुरू राहिली. रायगडच्या मोहिमेवेळी खुद्द राजाराम महाराजांनी त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या सेवेचा गौरव केला होता. पेशवाईच्या काळात तर दरेकर घराण्याचा प्रभाव आणि त्यांची सत्ता शिखरावर पोचली होती. हे घराणं मराठा साम्राज्याच्या सर्वोच्च लष्करी पदावर पोचलं. त्यांना सरलष्कर हा किताब मिळाला. तब्बल 24 वर्ष 1768 ते 1792 पर्यंत खंडेराव दरेकर हे सरलष्कर पदावर होते. त्यांच्या प्रत्येक पिढीनं शौर्य गाजवलं, महत्त्वाच्या लढायांत नेतृत्व केलं आणि प्रसंगी बलिदानही दिलं. 1995 सालापर्यंत त्यांच्या सरंजामाचं मूल्य होतं 1,16,085 रुपये. त्यांच्या ताकदीचा हा पुरावाच आहे. पण त्यांची कहाणी फक्त कागदावर नाही, ती तर महाराष्ट्राच्या मातीत आणि दगडातही कोरलेली आहे. आजही त्यांचा 25 फूट उंच तटबंदीचा वाडा त्यांच्या दिमागदार इतिहासाची साक्ष देत उभा आहे. हा वाडा राहण्यासाठी तर होताच, पण संरक्षणासाठीही तितकाच महत्वाचा होता. आतमध्ये दरबार हॉल, गुप्त खोल्या आणि तळघरात तर शस्त्र ठेवण्यासाठी खास जागा होती. वाड्यासमोरच एक मंदिर आहे, जिथल्या काही मूर्ती स्वतः पेशव्यांनी भेट दिल्या होत्या. हा त्यांच्या आदराचाच एक भाग होता. दरेकर घराण्याचा इतिहास हे सिद्ध करतो की मराठा साम्राज्य अशा अनेक निष्ठावान घराण्यांच्या सेवेवर उभं होतं.